पुणे महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रभाग रचना जाहीर केली होती। यानंतर संपूर्ण पुण्यात निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे। कोथरूड परिसरातही याचाच उत्साह पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी कोथरूड परिसरातील कोथरूडचा राजा या मंडळाजवळ भेट देऊन तिथल्या विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांची मागणी आगामी निवडणुकाबाबत काय आहे यावर संवाद साधलाय। काय म्हणतायत ते पाहूयात। पुणे महानगरपालिकेकडून काही दिवसापूर्वी प्रभाग रचना जाहीर झाली, त्यानंतर निवडणुकीचे वारे फिरायला लागले। आज आपण आहोत कोथरूड भागात। या ठिकाणी जे कोथरूडचा राजा मित्र मंडळ आहे, या ठिकाणी सर्वच पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत हे जमले आहेत। नेमकं आपण त्यांच्याकडे काय त्यांची मागणी आहे, कशा प्रकारे ते काम करणार आहेत हे जाणून घेऊया। दादा, आपण आता जे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन लागणार आहे, त्यात आपण कोणत्या पक्षातून इच्छुक आहात, आपलं नाव काय आहे आणि आपण कशा प्रकारे काम करणार, आतापर्यंत काय काम केलं याची माहिती द्या। मी बाळासाहेब विचारे, भाजप पक्षाचा व्यापारी आघाडी अध्यक्ष आहे कोथरूड विधानसभेचा आणि व्यापारी अध्यक्ष आहे। आणि मी भारतीय जनता पक्षाचा आणि पूर्वीपासून कॉलेजपासून मी पतित पावन संघटना विविध संघटनेतनं मी भरपूर काम बिम केलेलं आहे आणि मी स्वतः ग्राउंड लेवलला जनमानसात असलेला माणूस आहे। माझी स्वतःची व्यापारी संघटना एक गुजरात कॉलनीमध्ये आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जुने जे बरेच प्रकल्प रडखडीत आलेले आहेत, थांबलेले आहेत, 9-9, 10-10 वर्षाचे उद्घाटनाचे राहिलेले आहेत, ते पुढे पूर्ण करायचे आहेत। जनसामान्य मधला मी स्वतः माणूस आहे आणि आमचे मार्गदर्शक आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा। माझं इतके वर्षाचं ग्राउंड लेवलचं काम बघून मला तिकीट देतील हे 100% मला ग्वाही आहे। दादा, आपण पाहायला गेलं तर आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागणार आहेत। यानंतर भरपूर प्रमाणात आता इच्छुकांची संख्या वाढली आहे। 4 जणांचा वॉर्ड, 4 उमेदवारांचा वॉर्ड झाला आहे। नेमकं आपल्याला आपण कोणत्या पक्षाचे आहात आणि आपली काय मागणी आहे हे जरा थोडक्यात सांगा। मी किशोर मारणे, 1996 पासून युथ काँग्रेसच्या NSYच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचं काम करतोय। मी नुसतं कार्यकर्त्यांना आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज माझ्याकडे लोकांच्या समस्या असतात। आज कोथरूड भागामध्ये भाजपाने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाहीये। आज वाहतुकीचा प्रश्न असेल, कोथरूडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न, आज युवकांना खोटी आश्वासनं सरकारकडून दिली जातात। नरेंद्र मोदींनी सांगितलं 2 कोटी रोजगार युवकांना देणार, कुठल्याही प्रकारचं काम या भाजप सरकारने केलेलं नाहीये आणि येत्या काळामध्ये नक्कीच पक्षाने संधी बंद करणार। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागणार आहेत, काही महिन्यातच आता रणधुमाळी पेटणार आहे आणि 4 जणांचा वॉर्ड केला आहे। नेमकं आपण कोणत्या पक्षात इच्छुक आहात? मी अविराज चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे। आमच्या राष्ट्रीय एकाळचे त्यांनी आम्हाला 2022 मध्येच महानगरपालिकेच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आपल्याला इलेक्शन लढायचं आणि कार्यकर्त्यांनी तयारी करा हा आदेश आम्हाला तेव्हाच आलेला आहे साहेबांचा। त्या अनुषंगाने आम्ही 2022 पासून वाटच पाहत होतो। आता योगायोगाने निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहरामध्ये सर्व ठिकाणी आम्ही उमेदवार हे ताकदीने उभे करणार आहोत आणि यासाठी आम्हाला वेळोवेळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक लोणीकर जे आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये वाढलेले असंख्य प्रश्न आहेत, याला वाचा फोडण्यासाठी आम्ही नक्कीच काम करतोय आणि पुढेही करत राहू। निवडणुकीची लगबग आता सुरू होणार आहे काही महिन्यात, आपण सुद्धा इच्छुक आहात। आपण कोणत्या पक्षातून आहात, आपलं नाव काय? माझं नाव किरण दादासाहेब मारणे, मी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोथरूड मधून। आणि साधारणतः आमचे शिवसेनेमार्फत सातत्याने आम्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि रायझिंग फाउंडेशन आमचं स्वतःचं फाउंडेशन आहे माझं। त्या फाउंडेशन अनाथ मुलं, मतिमंद मुलं या संदर्भात केलेली प्रभागाचे आपण बरेचसे प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। प्रभागाच्या प्रश्नांची जाणीव असणारा एकमेव आपण व्यक्ती आहे। जेवढे जास्तीत जास्त आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सातत्याने सोडवायचे। सगळ्यात पहिले नगरसेवक होण्यासाठी जी क्वालिटी लागते किंवा जे अधिकार आहे, नगरसेवक निवडून आल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं ह्या ज्या नगरसेवकांना माहिती पाहिजे, ती माहिती सगळ्यात पहिला आपल्याला घेणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे मी माझा अभ्यास थोडं चालू केलेला आहे। प्रभागाचे प्रश्न ते सोडवण्यासाठी काय लागेल, निधी कसा आणावा लागेल, याचा पाठपुरावा करणे, याचा पाठपुरावा करणे, त्याची सामाजिक असलेली जाणीव। जसं मी पण सर्वसामान्य व्यक्तीतून आलेलो आहे, मी पण असं मी आमच्या मोठं राजकीय हे पाठबळ नाही, पण मी सर्वसामान्य व्यक्तीतला आहे आणि मी पण एक साधारण पोलीस 100 ओळखीचा एक पोलीस याच्या बनणारा व्यक्ती आहे। आपण संदर्भात आपण सातत्याने एक कार्यक्रम घेऊन शिवसेनेमार्फत एकनाथ शिंदे साहेब मार्फत आम्ही सातत्याने कार्यक्रम घेत आहेत। त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपादृष्टीने आम्ही कार्यक्रम सातत्याने आणि त्या मार्फतच आम्ही इलेक्शन लढवणार आहे। धन्यवाद। दादा, आपण पाहायला गेलं तर आता आपण कोथरूड परिसरात आहोत आणि कोथरूड हा बीजेपीचा बालेकिल्ला आहे। आपण शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपण लढणार आहात, नेमकं कसं पाहताय याकडे? आपलं नाव काय? माझं नाव रोहित मारणे आणि आम्ही प्रभाग क्रमांक 31 मयूर कॉलनी
या ठिकाणाहून आम्ही इच्छुक आहोत आणि शिवसेना 100% या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। या आमच्या विरोधात जो उमेदवार आहे त्याला आम्ही प्रस्थापितांना विस्थापित करण्यासाठी आमची शिवसेना परत एकदा ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले आहे। एकनाथ शिंदेंनी आम्हाला जे ताकद दिलेली आहे त्याचा वापर करून आम्ही आमच्या विरोधात जो कोणी असेल त्याला विस्थापित करून आमचा उमेदवार या ठिकाणी 100% मोठ्या मताधिक्याने निवडून आणू याचा निर्धार यावेळेस आम्ही केलेला आहे। त्यामुळे आम्ही एक प्रभाग रचना आहे की महायुती 100% आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील ही आम्ही आशा बाळगतो। दादा, आपण पाहायला गेलं तर आता स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन लागणार आहे। आपण इच्छुक उमेदवार आहात, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षातून आहात? नमस्ते, मी सुजित दत्तात्रय मगर, कोथरूड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे। भाजपचं काम करतो मी आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधून मी स्वतः इच्छुक आहे आणि लेडीज मधून माझ्या मिसेससाठी पण मी प्रयत्न करतोय। दादा, पाहायला गेलं तर हा भाजपचा बालेकिल्ला आहे। आपण या प्रभागात पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत। त्यात आपला नंबर लागेल का? आपल्याला काय वाटतं, आपली टोटल कामगिरी काय या भागात? हा सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, आपण फक्त काम करत राहायचं। पण आपण आतापर्यंत काय कामे केली आहेत ज्याप्रमाणे आपल्याला लोक निवडून देतील अशा प्रकारचं काही काम आहे का आपल्याकडे? आता आपण आता दत्तमित्र मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय सध्या आणि मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम गेली 30 वर्ष आपण करतोय। आता आपण पाहायला गेलं तर आपण आता 7 ते 8 जण जमलो आहोत। हे सर्व इच्छुक उमेदवार आहेत। हे आता हा जो वॉर्ड आहे प्रभाग, हा 4 जे नगरसेवक आहेत निवडून येतील। आता या कशी काय रस्सीखेच चालेल? आता आपण सगळेच मित्र आहात। एक राजकारण वेगळं आहे आणि हे जे आता समाजकारण आहे पूर्णपणे वेगळं आहे। हे कसं पाहता आपण या सर्वांकडे? नाही, शेवटी आता जनता निर्णय घेईल। सर्व पक्षाचे सर्वांचेच अ ब क ड असे 4 प्रभाग असतील आणि कामाची पावती जनता नक्कीच देईल। आपण पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य निवडणूक येऊन ठेपले आहेत। अगदी काही महिन्यावरच स्थानिक स्वराज्य निवडणूक हे लागणार आहेत। प्रत्येक प्रभागात पाहायला गेलं तर इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे। आज आपण कोथरूड भागात आहोत। आपण आता जे प्रत्येक पक्षातील जे इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा केली। नेमकं आता काही महिन्यातच कळेल की नेमकं तिकीट कोणाला जाहीर होईल, कोणता उमेदवार हा त्याच्या पक्षातून उभा राहील, नेमकं पुढे काय घडतं हे पाहण्याजोगं राहील। न्यूज अनकटमधून मी दिनेश वड्डे, धन्यवाद।